नमस्कार सर्वांना, राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे शेवयांचा उपमा। तर त्यासाठी मी ही घेतली शेवई। ही भाजलेली शेवई नाही आहे, तर ही आपल्याला थोडीशी भाजायची आहे आणि त्यानंतर फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी मी वाटाणे टाकणार आहे, त्यात गाजर टाकणार आहे, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि हिरवी मिरची। तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया। खूप टेस्टी बनते ही, नाश्त्यासाठी तुम्ही झटपट बनवू शकता। उपमा पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने बनवा। जर ही शेवई ही नसेल तुमच्याकडे तर ती भाजलेली शेवई असते ज्याची आपण खीर बनवतो, त्या शेवईची सुद्धा या पद्धतीने बनवलं तरी सुद्धा टेस्टी बनते। तर आता आपण देऊया फोडणी। आता मी इथे टोप ठेवलाय आणि त्यात टोप गरम करायला ठेवलाय, त्यात टाकते तेल। तुम्ही शेवई तुपात सुद्धा करू शकता, तुपात सुद्धा टेस्टी बनते। तर आता आपण ही भाजून घेऊया। आणि मी वाफवून करणार नाहीये, डायरेक्टली टाकणार आहे, जसं आपण उपमा बनवतो त्याच पद्धतीने। त्याचा कलर चेंज झाला की आपण ही काढून घ्यायची। आता ही भाजून झाली, आपण काढून घेऊया ही। पुन्हा तेल टाकायचं आणि फोडणी द्यायची। तर या पद्धतीने ही अशी भाजून घ्यायची। तेल गरम झालं, आपण टाकूया यात राई, राई चांगली तडतडली की टाकूया कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, त्यानंतर टोमॅटो,
परतवून झालं की त्यानंतर टाकूया हे मटार आणि गाजर एकत्रच चांगलं परतवून घ्यायचं. तुमच्याकडे अजून व्हेजिटेबल्स वगैरे असतील तर तुम्ही तेही टाकू शकता. आता आपण यात टाकूया हळद. थोडीशी टाकली मी हळद. आणि आता आपण पुन्हा ही शेव टाकून घेऊया. सगळं असं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर टाकूया. आपण यात पाणी टाकायचं. इतकंच पाणी टाकायचंय. आता टाकूया आपण चवीनुसार मीठ. ते 5 मिनिटं झालेत. आता आपण बघूया. हे बघा, मस्त आपला हा शेवयाचा उपमा रेडी झालेला आहे. हे बघा, ठीक आहे. न वाफवता सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर आपला हा
मस्त असा शेवयाचा उपमा रेडी झालेला आहे, झटपट असा, न वाफ काढता असा पटकन होतो हा। तर सकाळच्या नाश्त्यासाठी अशा पद्धतीने नक्की बनवा। जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत। बाय सर्वांना।